पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी काळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला। तोची स्थिर प्रज्ञ भला ओळखतू। भगवान अर्जुनाला स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत आहे। स्थितप्रज्ञ पुरुष कोणाला म्हणतात? ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे। असा महात्मा कशावरून ओळखायचा? त्याचं वर्णन भगवान सांगत आहे। प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृह। या ओवीपासून या श्लोकापासून प्रारंभ करून आजचा जो श्लोक आहे त्या श्लोकापर्यंत भगवान स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत आहे। स्थितप्रज्ञाचं गीतेमधील हा एक स्वतंत्र ग्रंथच आहे। गीता हा एक ग्रंथ आहे आणि त्याचबरोबर गीतेमधला एक वेगळा ग्रंथ म्हणजे स्थितप्रज्ञ। स्थितप्रज्ञाचं लक्षण, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं असा स्थितप्रज्ञ नावाचा एक वेगळा ग्रंथ गीतेमधला आहे। तो म्हणजे प्रजहाती यदा कामान श्लोकापासून विहाय कामान्य सर्वान या श्लोकापर्यंत हा एक वेगळाच ग्रंथ आहे। का वेगळा ग्रंथ आहे? ग्रंथ कशाला म्हणतात हे अगोदर आपण पाहू। ग्रंथ अनेक पानाचा जो संचय आहे। पानं एकत्र केले वाचता येतात असे अनेक पान जर एकत्र केले तर त्या पानाचं मिळून जे तयार होतं त्याला काय म्हणतात? पुस्तक म्हणत असतात। पुस्तक पण पुस्तक वेगळं असतं आणि ग्रंथ वेगळे असतात। पुस्तक वेगळं आहे आणि ग्रंथ वेगळा आहे। तुम्ही आजपर्यंत एवढे तुमचं वय झालं, आजपर्यंत कोणी ज्ञानेश्वरीला पुस्तक म्हटल्यावर तुम्ही ऐकलं का? नाही ऐकलं. गाथ्याला कोणी पुस्तक म्हटलेलं ऐकलं का? नाही ऐकलं. भागवताला पुस्तक म्हटलेलं नाही ऐकलं. आणि शाळेमधील जे पुस्तक असतात त्याला कोणी ग्रंथ म्हणलेलं ऐकलं का? नाही ऐकलं. म्हणजे दोन्हीही पानांचा जरी संचय असला तरी एकाला ग्रंथ म्हणतात आणि एकाला काय म्हणतात? पुस्तक म्हणतात. पुस्तक का असा भेद आहे? ग्रंथ नेमकं कशाला म्हणतात? दोन प्रकाराने याचा विचार करता येईल। जे शास्त्र असतं शास्त्राला ग्रंथ म्हणतात। शास्त्राला ग्रंथ म्हणतात आणि शास्त्राला जरी ग्रंथ म्हणत असले तरी सगळ्या शास्त्राला ग्रंथ म्हणत नाही। कारण शाळेतले जे विषय असतात ते सुद्धा शास्त्रच असतं एक। शास्त्र शब्दाचे अनेक प्रकार, अनेक अर्थ होतात शास्त्र शब्दाचे। शास्त्र शब्दाचा सहाशास्त्र असा सुद्धा अर्थ होतो। शास्त्र शब्दाचा अर्थ चिकित्सा करणे, खोल विचार करणे याला सुद्धा शास्त्र म्हणतात। शास्त्र शब्दाचा अर्थ नियम असा सुद्धा होतो। याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे म्हणजे काहीतरी काय आहे? नियम आहे। शास्त्र शब्दाचे अनेक अर्थ आहे। पण शास्त्राला जरी
ग्रंथ म्हणत असले तरी सगळ्या शास्त्राला ग्रंथ म्हणत नाही. जीवशास्त्र आहे, शाळेमध्ये शिकल्या जातं. भूगोलशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, हे सुद्धा शास्त्र आहे. पण त्याला कोणीही ग्रंथ म्हणत नाही, कारण त्याला जे शास्त्र म्हटलेलं आहे ते चिकित्सकपणामुळे म्हटलेलं आहे. त्या त्या गोष्टीमध्ये विचार खोल करता येतो म्हणून त्याला काय म्हणतात? शास्त्र म्हणतात. परंतु अध्यात्मशास्त्र जे आहे, ज्याला ज्ञानोबरायांनी हिताहित दाविता दीपू असं म्हटलेलं आहे. शास्त्र कशाला म्हणतात? शास्ती हिताहितम तत्शास्त्रम. जे मनुष्याचं हित कशामध्ये आहे आणि अहित कशामध्ये आहे हे दाखवतं त्याला काय म्हणतात? शास्त्र म्हणतात. शास्त्र. शाळेतले पुस्तक तुम्हाला ज्ञान देतील, त्या ज्ञानाने तुम्हाला नोकरी लागेल, पोट भरण्याचं सोय होऊन जाईल. हिताहित दाखवण्याचं ते साधन नाही. कुठं असं वाचलं का 8वीच्या पुस्तकामध्ये आलं आपलं हित कशात आहे ना अहित कशात आहे? नाही येऊ शकत. का? कारण ते जे शास्त्र आहे ते अध्यात्मशास्त्र नाही. शास्त्र त्याला म्हणतात जो हिताचं शासन करून दाखवतो. अहित कशामध्ये आहे ते आपल्याला दाखवतो. हिताहित दावीचा दीपू तो अमान्य केला बापू वेद जेने. वेद हे काय आहे? हित कशामध्ये आहे अहित कशामध्ये आहे हे दाखवणारे काय आहे? शास्त्र आहे. शास्त्र. म्हणून ग्रंथ कशाला म्हणावं? एका दृष्टीने जर विचार केला तर जे शास्त्र आहे त्याला ग्रंथ म्हणावं. शास्त्राचं कार्यच आहे, शास्त्राचं कार्य आहे अज्ञात ज्ञापकत्वात शास्त्रस्य शास्त्रत्वम. शास्त्रकारांनी व्याख्या केलेली आहे. शास्त्र कशाला म्हणतात? शास्त्र कशासाठी प्रवृत्त असतं? अज्ञात ज्ञापकत्वात. ज्याचं जीवाला ज्ञानच नाही, प्रमाणाने ज्याचं ज्ञान जीवाला होत नाही, त्याचं ज्ञान जे करून देतात त्याला म्हणायचं शास्त्र. असे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला काय म्हणावं? ग्रंथ म्हणावं. ग्रंथ. किंवा उपक्रमोपसंहार याची एक वाक्यता, फल, अर्थवाद, अभ्यास आणि अपूर्वता हे ज्याच्यामध्ये असतात त्याला काय म्हणतात? ग्रंथ म्हणतात. ग्रंथ. वैदिक वाक्याचे तात्पर्य जाणून घेण्याचे षडलिंग आहे. ज्या पुस्तकामध्ये षडलिंग आले त्या पुस्तकाला ग्रंथ म्हणावं. षडलिंग म्हणजे 6 आहे. पहिलं उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, त्यानंतर अभ्यास, त्यानंतर अपूर्वता, त्यानंतर फल, त्यानंतर अर्थवाद आणि एक उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद. एक राहिलं कोणतरी. असे 6 षडलिंग सांगितलेले. हे षडलिंग ज्याच्यामध्ये असतात त्याला काय म्हणतात? ग्रंथ म्हणतात. त्या षडलिंगामधलं पहिलंच लिंग आहे उपक्रमोपसंहाराची एक वाक्यता. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. ज्याची सुरुवात आणि शेवट यांची एक वाक्यता झालेली आहे त्याला काय म्हणतात? ग्रंथ म्हणतात. ग्रंथ. त्यांची एक वाक्यता जिथं झाली त्याला म्हणायचं ग्रंथ. अशोचानन व शोचस्तम ही गीतेची काय आहे? सुरुवात आहे. अगोदर ते अर्जुनाचं रडणं आहे. मूळ गीतेची सुरुवात कुठून आहे? अशोचानन व शोचस्तम श्लोकापासून. त्या श्लोकातून काय सांगायचंय? शोक करणं योग्य नाही, मोह ठेवणं योग्य नाही, हे त्या श्लोकातून भगवान सांगतात. आणि गीतेचा शेवट आहे नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत. 18व्या अध्याय शेवट अर्जुनच देवाला म्हणतो, देवा हे अच्युत त्वत्प्रसादात तुझ्या कृपेमुळे मोह नष्ट हा. माझ्या ठिकाणचा जो मोह झालेला होता तो मोह काय झाला? नष्ट झाला. नष्ट. याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता म्हणतात. उपक्रम म्हणजे सुरुवात केली भगवंतानी, मोह ठेवणं चांगलं नाही, आणि अर्जुनाने शेवट केला, माझा मोह काय झाला? नष्ट झाला. नष्ट. म्हणून गीतेला ग्रंथ म्हणतात. गीता ग्रंथ का आहे? तर गीतेमध्ये षडलिंग आहे, उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आहे. त्याचबरोबर गीतेमधीलच एक ग्रंथ म्हणजे स्थितप्रज्ञाचा ग्रंथ आहे. याला ग्रंथ का म्हटलं? कारण याच्यामध्ये सुद्धा उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आली, षडलिंग याच्यामध्ये आलेले आहे. म्हणून स्थितप्रज्ञाचा एक स्वतंत्र ग्रंथ मानला तरीही हरकत नाही. भगवंताने अर्जुनाने प्रश्न केला, स्थितप्रज्ञ कोणाला मी म्हणू? स्थितप्रज्ञ पुरुष मी कसा ओळखू?
भगवंताने सांगायला सुरुवात केली, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. अर्जुना, मनुष्य ज्यावेळेस अंतकरणातील सगळ्या इच्छेचा त्याग करतो त्यावेळेस त्याला काय म्हणा, स्थितप्रज्ञ म्हणा, स्थितप्रज्ञ. आणि मग सगळे लक्षण सांगत सांगत येऊन भगवंताने शेवटचा श्लोक सांगितला, विहाय कामान्य सर्वान. यह, जो पुरुष कामान विहाय, अंतकरणातील सगळ्या इच्छेचा त्याग करतो, निस्पृहा हा पुरती, इच्छा रहित होऊन तो काय करतो, विचरण करतो. हे उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आली. सुरुवात भगवंताने केली अंतकरणातील इच्छेचा जो त्याग करतो, प्रजहाती यदा कामान. आणि या विषयाचा शेवट करत असताना सुद्धा भगवंताने हेच सांगितलं, विहाय कामान्य सर्वान. सगळ्या इच्छेचा काय करतो, त्याग करतो. म्हणून उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता झाल्यामुळे स्थितप्रज्ञाचा एक स्वतंत्र ग्रंथ मानला तरीही काही हरकत नाही. भगवान सांगतात, ज्याने अंतकरणातील इच्छा फेकून दिलेल्या आहेत, च निस्पृहा चरती, जो निस्पृह होऊन फिरतो, म्हणजे इच्छारहित होऊन फिरतो. या जगामध्ये फिरत असताना त्याने सगळ्या इच्छेचा त्याग केलेला आहे, तो कशाची अपेक्षा करत नाही. असा जर पुरुष असेल, सगळ्या इच्छा त्याने फेकून दिल्या, अंतकरणामध्ये कशाचीच इच्छा आता राहिली नाही, तो स्थितप्रज्ञ आहे. साधक स्थितप्रज्ञ नाही. जो साधक आहे तो स्थितप्रज्ञ नसतो, कारण साधकाच्या ठिकाणी सुद्धा इच्छा असते. इच्छेवरून माणसाचे प्रकार पडतात, इच्छेवरून माणसाचे प्रकार पडतात. ज्याला संसाराची इच्छा आहे त्याला संसारिक म्हणावं, ज्याला संसाराची इच्छा आहे. संसाराची इच्छा म्हणजे ज्याला पैसा मिळावा वाटतो, ज्याला मान मिळावा वाटतो, ज्याला काहीतरी पद सत्ता मिळावी वाटते, त्याला काय म्हणावं, संसारिक मनुष्य म्हणावं. व्यवहारामध्ये व्याख्याच चुकीच्या झालेल्या आहे. व्यावहारिक लोक ज्याने लग्न केलं त्याला काय म्हणतात, संसारिक म्हणतात. आणि ज्याने लग्न केलं नाही त्याला पारमार्थिक म्हणतात, त्याला ब्रह्मचारी म्हणतात. पण ही व्याख्याच चुकीची आहे. लग्न करणाऱ्यावर संसारिक आणि पारमार्थिक अवलंबून नसतो, त्याच्या इच्छेवर ते अवलंबून आहे. त्याला अपेक्षा कशाची आहे, त्याला भगवत प्राप्तीची अपेक्षा असेल तर त्याने एक काय, त्याने 10 जरी लग्न केलेले असतील तरी तो पारमार्थिक आहे, तरी तो पारमार्थिक आहे. आपल्या संतांची तुम्ही यादी पहा, जवळजवळ 99% सगळे संत आपले गृहस्थी. थोडे ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज जर सोडले तर सगळेच संत गृहस्थी. नाथ महाराज पहा, तुकाराम महाराज पहा, चोखोबराय, सावता महाराज, गोरोबा काका, नरहरी सोनार, कोणतेही संत पहा, सगळेच संत जवळजवळ काय आहे, गृहस्थी आहे. सगळ्या संतांनी काय केलं आहे, लग्न केलं आहे. तुकोबरायांचे 2 झालेले होते. पहिलं रुक्मिणी सोबत आणि दुसरं जिजामाऊली सोबत 2 लग्न झालेले होते तुकोबरायांचे. तुकोबरायांना कोणी संसारिक म्हणेल, नाही म्हणू शकत. का, अपेक्षा अंतकरणामध्ये कोणती आहे, इच्छा अंतकरणामध्ये कोणती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये धन मिळावं, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, आपले लेकरं बाळ वाढले पाहिजे, घरामध्ये धान्याचे पोतेचे पोते साठले पाहिजे, अशी ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा असते तो संसारिक आहे. मग तो कोणी असो, त्याचं लग्न झालेलं असलं तरी सुद्धा तो संसारिक आहे, आणि लग्न झालेलं नसलं तरी सुद्धा तो काय आहे, संसारिक आहे. तो वरी आघवे संसारिक, तुकोबारांनी लक्षण दिलेलं आहे. तुका म्हणे नाही निरसला देह, तो वरी आघवे संसारिक. देहाचा ज्याने निराश केला नाही, मी देहाहून वेगळा आहे असं ज्याला कळालं नाही, ते सगळेच संसारिक आहे, सगळेच संसारिक आहे. म्हणून हे जे प्रकार पडतात ते त्याच्या अपेक्षेवर आहे. त्याला इच्छा कशाची आहे, काय प्राप्त करावं वाटतं त्याच्यावर समजतं तो संसारिक आहे की पारमार्थिक. एखाद्याच्या अंतकरणामध्ये धनाची इच्छा असेल तर तो संसारिक आहे, आणि जर आपल्याला भगवंत प्राप्त व्हावा, भगवान प्राप्त व्हावा, देवाचा साक्षात्कार व्हावा, अशी ज्याच्या अंतकरणामध्ये तीव्र इच्छा आहे त्याला साधक म्हणतात, त्यालाच पारमार्थिक म्हणतात, त्याला वारकरी म्हणतात, त्यालाच वैष्णव म्हणतात. भले तो लग्न झालेला असेल
किंवा लग्न न झालेलं असेल, पण त्याला परमार्थाची इच्छा आहे, भगवंताच्या प्राप्तीची त्याला इच्छा आहे. जया परमार्थी चाड, नाथ महाराजांचा वासुदेव पहा, जया परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड, धरोनी भजनाचे चाड नित्य नेम आदरी. परमार्थी चाड, चाड शब्दाचा अर्थ होतो इच्छा. ज्याला परमार्थाची इच्छा आहे तो पारमार्थिक, आणि ज्याला संसाराची इच्छा आहे तो सांसारिक. म्हणून जो जिज्ञासू आहे, जो साधक आहे, जो वारकरी आहे, जो वैष्णव आहे, साधक वैष्णवाच्या ठिकाणी, साधकाच्या ठिकाणी सुद्धा काय असते? इच्छा असते. इच्छा असते. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. साधकाच्या ठिकाणी अशी जिज्ञासा असते, इच्छा असते. सगळ्याला विचारत फिरतात, मला देव मिळेल का हो? जसं प्रभू रामचंद्राची अवस्था झाली होती. सीतेचं अपहरण रावणाने करून घेतलं, सीतेला उचलून नेलं, आणि प्रभू रामचंद्र मागे आल्यानंतर पाहतात कुटीमध्ये सीता नाही. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणाने सांगितलं मी तर लक्ष्मण रेखा ओढून ठेवली होती, सांगितलं होतं, पण नक्कीच आईसाहेबांनी काय केलं? रेषेच्या बाहेर पाय ठेवला असेल, त्याच्यामुळेच काहीतरी अपघात झाला. मग लागले वनामध्ये फिरायला. मग झाड दिसलं, त्याला राम विचारायचे माझी सीता पाहिली का? पाणी वाहायला लागलं नदीचं, नदीला विचारायचे माझी सीता पाहिली का? दगडाला विचारायचं माझी सीता पाहिली का? वेलीला विचारायचं माझी सीता पाहिली का? पशुपक्षी दिसले का माझी सीता पाहिली का? असं नुसतं हिंडत होते प्रभू रामचंद्र. तसं साधकाला वेळ लागलेला असतं. पुसावेसे हेची वाटी, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. साधक असतो तो विचारत फिरत असतो नुसता दुसऱ्याला. कोणीही एखादा महात्मा दिसला त्याच्या दर्शन घेणार, का हो महाराज मला देव कधी मिळेल, असं विचार फिरतो. मला देव कधी मिळेल, देव माझ्यावर कधी कृपा करील, काय लाज राखील, देव माझी लाज राखील का, देव मला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढील का बाजूला, असं त्या साधकाला सतत प्रश्न पडतो. तो विचारत फिरत असतो, विचारत. त्याला म्हणावं साधक. त्या साधकाच्या ठिकाणी जिज्ञासा असते, माझा उद्धार झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. विषयाचा त्याला तिरस्कार आलेला असतो, विषयाच्या भोगामध्ये तो रमत नाही. त्याला या संसार दुःखातून निघण्याची काय असते? इच्छा असते. कशाचीही असो, पण त्याच्या ठिकाणी काय आहे? इच्छा आहे. इच्छा. संसारिकाच्या ठिकाणी सुद्धा इच्छा असते, आणि जिज्ञासू जो आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा काय असते? इच्छा असते. पण इच्छा रहित जो झालेला आहे त्याला संत म्हणावं, इच्छा रहित जो झालेला आहे त्याला महात्मा म्हणावं, त्याला मुक्त म्हणावं. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. त्यानं बरं सांगतात साधकाच्या अंतकरणात कशी जिज्ञासा असते. काही हे बिरडे फिटेल. बिरडे शब्दाचा अर्थ बंधन. ती शेळीचे, मेंढराचे लहान लहान कोकरा असते, त्यांची ताकद किती असते? थोडी ताकद असते. म्हणून त्यांना जे गळ्यामध्ये बांधलं जातं दावं, त्याला फार गाठी मारलेलं असतं असं नाही. त्याला काय असतं? बिरड असतं. त्याला बिरड. असं केलं फक्त की त्याच्यातून ते काय होतं? निष्ठून जातं. तसं साधकाला वाटतं काही हे बिरडे फिटेल, माझ्या गळ्याला लागलेला हा कर्माचा फास, जन्माचा फास, अज्ञानाचा फास काही फिटेल, कधी निघून जाईल. काही तो स्वामी भेटेल, कधी तो स्वामी मला मिळेल, कधी तो स्वामी मला मिळेल. युगाहुनी वडील निमिषमानी. निमिष युगाहुनी वडील मानी. एका निमिषाचा काल सुद्धा त्याला युगापेक्षा जास्त वाटतो. युगापेक्षा. निमिष, डोळ्याची पापणी खाली येऊन वर जाईपर्यंत जेवढा काळ त्याला म्हणतात निमिष. एवढा निमिषभर सुद्धा काळ त्याला सहन होत नाही साधकाला. त्याला वाटतं केवढा मोठा युग या ठिकाणी लोटून गेलेला आहे. म्हणून पण ज्याच्या अंतकरणामध्ये आता इच्छाच राहिली नाही तो मुक्त झालेला आहे, तो महात्मा आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञ भगवंताने जे लक्षण सांगितलं तर स्थितप्रज्ञ म्हणजे संत आहे. संताला म्हणावं स्थितप्रज्ञ. महात्मा मुक्त झालेला आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. यह सर्वान कामान विहाय. सगळ्या इच्छेचा तो काय करून टाकतो? त्याग करून टाकतो. त्याग करून टाकतो. मुक्त होऊन सुद्धा जो परत या संसारामध्ये परत आलेला आहे, ज्याला भजनाची अपेक्षा लागलेली आहे, असे जे संत मंडळी आहे, तुम्ही संताच्या ठिकाणी पहा, तुम्हाला परत काही दिसेल? इच्छा दिसेल. संताच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इच्छा दिसेल. तो का म्हणे गर्भवासी,
सुखे घालावे आम्हाशी, गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. भक्ताच्या ठिकाणी इच्छा असते फक्त भगवंताचं गुण गाण्याची, भगवंताचं कीर्तन करण्याची, भगवंताचं नामस्मरण करण्याची इच्छा असते. त्याच्यापुढे त्यांना दुसरी काहीच इच्छा नसते, कशाचीच इच्छा नसते. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. सदा परमेष्ठी पदा तुच्छ मानिती. परमेष्ठी पद शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मादेवाचं पद. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झनी जोडो देशी. ब्रह्मदेवाचं पद जरी त्यांना देवाने दिलं तरी ते नको म्हणतात, नको आम्हाला ते पद. ब्रह्माधिक पद हे दुःखाची शिराणी आहे, सोलीव दुःख त्यांच्या ठिकाणी आहे, आम्हाला नको. आता ब्रह्मदेवाच्या पदाची जे इच्छा करत नाही ते सरपंच आणि आमदार पदाची कशी काय इच्छा करतील? ज्याला ब्रह्माधिक पदच दुःखदायक वाटतात तो सरपंच होणं, आमदार होणं, खासदार होणं याला कसा महत्त्व देऊ शकतो? नाही देऊ शकत. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. हेची ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन. ज्यांच्या अंतःकरणामध्ये हरीचं चिंतन करणं हेच त्यांना काय वाटतं? धन वाटतं असतं. आपलं जे धन आहे ते धन त्यांना धन म्हणून वाटतच नाही, त्यांना ते सामान्य कागद वाटतात. म्हणून तो शिवाजी महाराजांचा धन स्वीकार केला नाही ना. तुकाराम महाराजांनी धनाचा स्वीकार का केला नाही? तर त्याचं एक कारण म्हणजे त्यांना ते धनच वाटत नव्हतं. कस काय स्वीकार करतील? धनच वाटत नव्हतं. ते बाजारात खोट्या नोटा येतात लहान लहान लेकराला खेळायच्या, त्याचा एवढा बंडल जरी तुम्हाला एखाद्याने आणून दिला तुम्ही घेणार का? नाही घेऊ शकत. का? तुम्ही त्याला धनच मानत नाही. जरी ते धनासारखं दिसत असलं तरी त्याला धन मानत नाही. ते काय आहे आपल्यासाठी? सामान्य कागद आहे, सामान्य कागद. तसं आपण ज्याला धन म्हणतो, ज्याला पैसा म्हणतो, संताकरता ते सामान्य कागद आहे, सामान्य. म्हणून तुकोबारायांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यांना धन वाटतं असतं भगवंताचं चिंतन. हेचे ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन. मग त्याच्या पुढे इंद्रपदाधिक भोग. भोग नव्हे तो भवरोग. इंद्राचं जे पद आहे तुकोबाराय म्हणतात ते भोग नाही, भवरोग आहे. ते भवरोग नको आम्हाला. पाताळीचे अधिपत्य ते तो मानिती विपत्य. पाताळीतलं जरी पाताळ लोकांचं राज्य दिलं ते त्यांना विपत्ती वाटते, संकट वाटतं. सार्वभौम राज्य त्याशी काही नाही काज. सगळ्या पृथ्वीचा जरी राजा केला तरी त्यांना ते आवडत नाही. योग सिद्धी सार त्याशी वाटे ते आसार. सिद्धी जरी दिल्या, वृद्धी जरी दिली तरी त्यांना ते आसार वाटतं. हेचे ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन. भगवंताचं चिंतन करणं हे त्यांना धन वाटत असतं. म्हणून निस्पृहा हा त्यांच्या ठिकाणी काय नसते? इच्छा नसते. निर्ममो ते ममता रहित झालेले असतात. मम शब्दाचा अर्थ होतो माझं. मम म्हणजे माझं. अस्मत् सर्वनामाचं षष्ठी एक वचन व्याकरणामध्ये त्याला मम म्हणतात. मम मम म्हणजे माझं, माझं, माझं. हे ममपणा त्याच्या ठिकाणी नसतो. संताच्या ठिकाणी माझेपणा नसतो. ते कशालाच माझं म्हणत नाही, कशालाच माझं म्हणत नाही. संत कशाला माझं म्हणत नाही याच्यात हरकत नाही. पण एखादा संताच्या सोबत जरी जाऊन बसला तरी त्याच्यासुद्धा अंतःकरणामध्ये उजड पडतो. मी नाही आणि माझं नाही. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. संताच्या संगतीत बसल्यानंतर कळतं काय? आपले कोणीच नव्हती, कोणीच आपलं नाही. आई वडील आपले वाटतात पण संताच्या संगतीत गेल्यावर वाटतं हे आपले नाही. पोरं बाळं आपले नाही, बायको आपली नाही, आपल्या ठिकाणचं जे धन आहे आपलं नाही, आपल्या नावावर असलेली शेती आपली नाही, आपली नाही, आपलं काहीच नाही जगतामध्ये. हे संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळत असतं. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. का? कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत ज्ञान असतं. हे मी नाही आणि हे माझं नाही. तेथे काय मी ते माझे, कोण वागवी ते ओझे, देहा केवी रिजे हे काळाचे भातुके. शरीराकडे पाहिलं तर ते म्हणतात पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लावीला सबळ अहंकार त्या पाठी. शरीर म्हणजे पंचमहाभूताचं आहे. तेथे काय मी ते माझे, मी काय आहे आणि माझं काय आहे, काहीच नाही. निर्ममो त्यांच्या ठिकाणची जी ममता आहे ती ममता निघून गेलेली असते, निघून गेलेली असते. त्यानंतर निरहंकार. संताच्या ठिकाणचा अहंकार सुद्धा निघून गेलेला असतो.
कशाचाच अहंकार घेत नाही, शरीराचा अहंकार घेत नाही, माझेपणाचा अहंकार घेत नाही, दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा अहंकार घेत नाही. संताचं जीवन पहा तुम्ही. संताच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट घडू द्या, ते मी केली असं कधीच म्हणत नाही, कधीच म्हणत नाही. एवढं चिंतन केलं तुकाराम महाराजांनी. भगवंताच्या प्राप्तीसाठी किती कष्ट केले. भामचंद्र पर्वतावर 7 दिवस जाऊन काय केलं, भगवंताचं चिंतन केलं. एक बैठक घालून 7 दिवस निश्चय केला होता, आता एकतर देह पडेल किंवा मला साध्य प्राप्त होईल, देव प्राप्त होईल. देहम पातयामी वा कार्यम साधयामी, कोणतं तरी आता एक होणार आहे असा निश्चय करून बसले. त्या ठिकाणी विचार केला नाही वाघासारखे हिंस्र पशु येतील, साप या ठिकाणी फिरतात, रात्रीची वेळ आहे, गुफेमध्ये अंधार आहे, कशाचाच विचार केला नाही. कशासाठी? फक्त भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून. असं एवढं कष्ट करून चिंतन केलं, एवढं कष्ट करून चिंतन केलं. आता आपल्यासारख्याने एवढं कष्ट करून जर चिंतन केलं असतं आणि देव जर आपल्याला मिळाला असता तर आपण काय म्हटलं असतो देव मिळाल्यानंतर जगामध्ये? जगात सांगत फिरला असतो, अरे देव मिळणं काय सोपं आहे का? आम्हाला माहिती आहे किती कष्ट करावे लागतात. काय काय नाही केलं मी त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी. त्या पर्वतावर गेलो, गुफेत बसलो, आमकं केलं, तमकं केलं, असं बोंबलत फिरलो असतो आपण जगात. पण ते तुकाराम महाराज होते, संत होते, कधीच सांगितलं नाही की मी चिंतन केलं म्हणून देव प्राप्त झाला. त्याचं श्रेय सुद्धा देवाकडे दिलं. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने, मज आपुल्या आयशे मना लावून या पिशे. भगवंताने माझ्याकडून साधना करून घेतली आणि मला दर्शन दिलं. देवावर लोटून टाकलं सगळं. देवाने माझ्याकडून करून घेतलं, देवाने करून घेतलं. एवढी मोठी अभंग तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडत होते. कधी म्हटले नाही मी बोलतो म्हणून. सकाळीच अभंग झाला, बोलविषयी माझे मुखे, माझ्या मुखातून देवा तू बोलून घेतो, मी बोलतो असं कधीच म्हटलं नाही. याला निरहंकारता म्हणतात, कशाचाच अहंकार घेत नाही. असा जर महात्मा असेल तर स शांती माझी गच्छती, तो महात्मा शांतीला प्राप्त होतो, तो सुखाला प्राप्त होतो, त्याला मोक्ष मिळतो, त्याला देव मिळतो. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदी पोखला, तोच स्थित प्रज्ञ भला ओळख तू. हे अर्जुना, याप्रमाणे जो आत्मबोधाने संतुष्ट झालेला आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञान झालेलं आहे, ते आता देवाहून स्वतःला भिन्न मानत नाही. मी वासुदेव तत्वता, तत्वता वासुदेव कळो येईल विचारिता. मी आता वासुदेव झालेला आहे. मी कोण आहे? वासुदेव आहे. किंवा काहीच मी नव्हे कोणी या गावीचा, एकला ठाईचा ठाई एक, असं त्यांना ज्ञान झालेलं असतं आत्म्याचं. जो परमानंदेत पोखला, त्या आनंदाने जे संतुष्ट झालेले आहे, पुष्ट झालेले आहे भगवंताच्या आनंदाने, तोच स्थितप्रज्ञ भला ओळखतो. भगवान सांगतात अर्जुना, त्यालाच तू काय ओळख, स्थितप्रज्ञ म्हणून ओळख. तो अहंकारा ते दवडुनी, सकळ काम सांडुनी, विचारे विश्व होऊनी विश्वा माझी. अहंकार ते दवडुनी, अहंकाराला त्यांनी काढून दिलेलं असतं. अहंकाराला आता जवळ करत नाही, अहंकाराला ते जवळ करत नाही. तुम्ही सगळा गाथा वाचून पहा. मी तुकाराम असं तुकोबारांनी कधीच वापरलं नाही. मी तुकाराम असं कधीच म्हटलं नाही, स्वतःविषयी कधीच म्हटले नाही. मी तुकाराम असा अहंकार घेतला नाही. स्वतःची ओळख सांगताना आम्ही नामाचे धारक, स्वतःची ओळख सांगताना काय सांगितलं? आम्ही कोण आहे? आम्ही नामाचे धारक आहे. नेनो प्रकार आणि का आम्ही नामाचे धारक आहे, नामधारक आहे. किंवा आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, आम्ही पांडुरंगाचे दास आहे, अशी ओळख सांगितली. मी तुकाराम मोरे आहे, तुकाराम आंबिले आहे, देवगावचा राहणार आहे, अशी ओळख तुकोबारांनी कुठं सांगितली नाही, कुठंच सांगितली नाही. मी कोण आहे? वैष्णव आहे किंवा आम्ही वारकरी, अशा रूपाने ओळख सांगितली. म्हणजे अहंकारा ते दौडुनी, अहंकार त्यांनी काढून दिलेला असतो. सकळ काम सांडुनी, अंतकरणातील सगळ्या इच्छा त्याग केलेला असतो, इच्छाच राहिली नाही. आणि मग विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी. या विश्वामध्ये ते कसे फिरतात? विश्व होऊनी, विश्वस्वरूप होऊन ते फिरतात. विश्वस्वरूप होऊन चराचर आपणची झाला, चराचर आपणची झाला. ज्ञानोबाने म्हटलंय 12व्या अध्यायामध्ये. काय सुरुवात तिची? हा, हे विश्वाची माझे घर,
ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. वा, किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानोबा म्हणतात महात्मा कसा असतो, त्याला हे विश्व आपलं घर वाटतं. आपण ज्याला आपलं घर मानतो तेवढं त्याला आपलं घर नाही वाटत. सगळं विश्वाला ते काय मानतात, आपलं घर मानतात. विष्णुमय जग, सगळं विश्व आपलंच घर आहे. ते त्यांच्या जातीतल्या लोकाला आपलं मानतात असं नाही, कोणत्याही जातीतला असू द्या, ते काय मानतात, आपलं मानतात, त्याला आपलं म्हणून जवळ करतात. हे संताचं लक्षण आहे. विश्व विश्वरूप होतात, चराचर आपणची झाला, विचारे विश्व होऊनी. मग विश्वामध्ये फिरत असताना ते स्वतः विश्व होऊन फिरतात, सगळ्याला ते आपुलकीचं प्रेम देतात. दया करणे जे पुत्राशी, त्याची दासा आणि दासी. दासा आणि दासी, संताचं प्रेम आपल्यासारखं नसतं, आपल्यासारखं नसतं. दया करणे जे पुत्राशी, त्याचे दासा आणि दासी. दास आणि दास तर लांब राहू द्या, आपलं उदाहरण जर पाहिलं, दास दासी हे लांब राहू द्या. ते दृष्टांत सांगतात, एक माणूस होता आणि घरी यायला लागला वाटानी. आता घरी त्याचा भाऊ होता, स्वतःचे मुलं होते आणि भावाचे पण मुलं होते. भावाचं लग्न झालेलं होतं, स्वतःच लग्न झालं होतं. आणि घरी येत असताना येता येता त्याने काय आणला, एक ऊस घेऊन आला. ऊस, सगट ऊस घेऊन आला. ऊस घेऊन आल्यानंतर मग आता घरी आला. दोघाचे पोरं बाहेर आले, दोघाचे पोरं बाहेर आले. तिकडून त्याचं पोरग आलं आणि आपल्या भावाचा मुलगा, दोघं आले जवळ. आता याने ऊस आणलेला होता, 2 तुकडे करून आणलेले होते, दोघांसाठी 2 तुकडे करून आणलेले होते. आता असा हातात ऊस घेतलेला, इकडे उजव्या हातामध्ये मुळाकडून ऊस होता आणि डाव्या हातामध्ये वाड्याकडचा ऊस होता. एका ऊसाचे तुकडे केल्यानंतर एक वाड्याकडचा डाव्या हातात आला आणि उजव्या हातात मुळाकडचा आला. आता उजव्या हाताच्या बाजूने भावाचा मुलगा पळत आला आणि डाव्या हाताच्या बाजूने काय झाला, स्वतःचा मुलगा पळत आला. आता त्याने पाहिलं, आता वाडा आपल्या पोराला जातं आणि हे दुसऱ्या पोराला. ते जवळजवळ आले आणि ऊस द्यायच्या टायमाला त्याने आडी केली. उजव्या हातातला आपल्या मुलाला दिला आणि डाव्या हातातला काय केला, भावाच्या मुलाला दिला. आणि ते पाहिलं त्याच्या भावजाईनी, ते पाहिलं त्याच्या भावजाईनी. ते पुढचं काय झालं ते नाही. आपलं प्रेम कसं असतं, दास आणि दासी लांब राहिली, सख्या भावाचा मुलगा आहे, पण त्याला काय केलं, वाड्याकडचा ऊस दिला आणि स्वतःच्या पोराला मुळाकडचा दिला. संताचं असं नसतं. दया करणे जे पुत्राशी, तेच दासा आणि दासी. जे आपल्या मुलावर दया करावी तीच दया काय करतात, ते दासाला आणि दासीला देतात, दासाला आणि दासीला. हे संताचं लक्षण आहे. वारकऱ्यांनी असं असावं, सगळे त्याला आपले वाटावे, सगळे त्याला काय करावे, आपले वाटावे, आपले वाटावे. काही काही गुरुचं तसंच असतं, आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे. त्यांच्या मुलाला खाण्याचं वेगळं मटेरियल असतं आणि त्यांच्याकडे शिकायला आलेले जे मुलं आहे त्यांचं खाण्याचं मटेरियल वेगळं असतं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला. कारण सगळेच जे महाराज लोक आहे, संस्था टाकणारे सगळे ब्रह्मचारी नाही, त्यांना मुलं बाळा असतात, पण मुलाबाळाला खाण्याचं मटेरियल वेगळं आहे आणि पोरं शिकायला येतात त्यांचं खाण्याचं मटेरियल वेगळं असतं, वेगळं असतं. आम्हाला तर अशी कधी जाणीव आजपर्यंत होऊ दिली नाही बाबांनी. जे बाबा खातात तेच आम्हाला, त्याच्यामध्ये भेद नाही, त्याच्यामध्ये भेद नाही. संताचं लक्षण आहे. त्यांची दया, जसं पुत्रावर प्रेम करतात तसंच ते दासावर प्रेम करतात, दासीवर तसंच प्रेम करतात, दासदासीच्या मुलावर सुद्धा तेच प्रेम करतात. म्हणजे काय, विश्वातील प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव त्यांना आपला वाटतो आणि तसं त्या भावनेने ते प्रेम करतात. म्हणून विचारे विश्व होनी विश्वाची माझी. आणि या ठिकाणी भगवंतांनी काय केलं आहे, स्थित प्रज्ञाचं लक्षण संपूर्ण केलंय. स्थित प्रज्ञाचा ग्रंथ संपला. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वास्यामंतकालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती. पार्थ, हे अर्जुना, एषा ब्राह्मी स्थिती, हे जे मी आतापर्यंत तुला सांगितलं हिला ब्राह्मी स्थिती म्हणतात, ब्रह्म अवस्थेला प्राप्त झालेली स्थिती म्हणतात. एनाम प्राप्य न विमुह्यती, अशी स्थिती जर एखाद्याला प्राप्त झाली तर मग तो मनुष्य मोहित होत नाही. त्याला पोराचा मोह होत नाही, बायकोचा मोह होत नाही, नवऱ्याचा मोह होत नाही, कोणाचाच मोह होत नाही ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्यावर. अश्याम अंतकाले आपी स्थित्वा, जीवनामध्ये नाही झाली तरी हरकत नाही, पण मरण्याच्या वेळेला जरी एखाद्याला ही स्थिती प्राप्त झाली तरी निर्वाण ब्रह्म मृच्छती, शांती स्वरूप असणाऱ्या परब्रह्माला तो
प्राप्त होतो. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे कृष्ण अर्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोध्याय. अशा प्रकारे भगवद्गीतेतील, भगवद्गीता म्हणजे उपनिषदामधील जे ज्ञान आहे, ब्रह्मविद्या ब्रह्मज्ञान आहे, योगशास्त्रे योगाचं शास्त्र आहे, आणि श्रीकृष्ण अर्जुन संवादे भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील हे ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग, ज्ञानयोग नावाचा दुसरा अध्याय संपूर्ण झाला. हे ब्रह्मस्थिती निश्चिम, जे अनुभविती निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. अशी जी ब्रह्मस्थिती आहे, निष्काम लोक काय करतात, त्याचा अनुभव घेतात. ज्यांच्या अंतःकरणातील इच्छा संपूर्ण निघून गेल्या ते या स्थितीचा अनुभव घेतात, आणि मग ते पावले परब्रह्म अनायासे. अनायासे म्हणजे सहज ते देवाला प्राप्त होतात. जे चिद्रूपी मिळता, देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. हे अर्जुना, जया प्राज्ञा, त्या शहाण्या मनुष्याला, त्या ज्ञानी महात्म्याला, त्या संताला चिद्रूपी मिळतात. त्या चैतन्याला ते प्राप्त झाल्यामुळे, भगवंताला प्राप्त झाल्यामुळे देहांतीची व्याकुळता चित्ता आड ठाको न सके. देह अंतीची व्याकुळता म्हणजे देह सुटण्याच्या वेळेला जे दुःख असतं, देह सुटणं तेवढं सोपं नाही. हे जे शरीर आहे ते शरीर सुटणं तेवढं सोपं नसतं. आपल्याला घर सुटत नाही. घर सोडून जायचं म्हणलं तर आपल्याला ते जमत नाही. घर सोडून बाहेर जरी गेला तरी घरी आपले फोन चालू असतात, घरी काय चालू आहे, कसं चालू आहे, एवढं त्याच्यावर आसक्त असतो आपण. आणि देहामध्ये तर आपण 12 महिने 24 तास याच्यामध्येच पडून ये. हे सुटणं किती अवघड असेल, कल्पना करा. देह सुटणं तेवढं सोपं नाही. देह ज्या वेळेला आपला प्राण देहामधून यम काढून घेतात त्यावेळेस भयंकर यातना होतात देह सोडताना. एवढं सोपं नाही. तुम्ही, आपल्याला त्याचा अनुभव नाही किंवा मागं अनुभव आलेला ते आता कळत नाही. जन्मजन्मामध्ये मेलोच ना आपण, पण आता कळतं का? ते कळत नाही. आणि जे मेलेले असतात ते आपल्याला परत सांगायला येत नाही. ज्यांना अनुभव आला ते परत सांगायला येत नाही, ते मेले मेले. म्हणून तुम्ही अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अपरोक्ष रूपाने नाही पण परोक्ष रूपाने पाहता येतं. जे माणसं मरायला येतात, ज्यांचं मरणाची वेळ जवळ आलेली आहे, त्यांच्या जवळ पहा तुम्ही. चांगल्या माणसाला त्यांच्याकडे पाहावंसुद्धा वाटत नाही, बाहेर निघून जातात, बाहेर निघून जातात. याला लई यातना व्हायला लागल्या. हातपाय खोळीतं, ते मुठी आवळीतं, इकडं पाहिन तिकडं पाहिन, डोळे फिरेन गरा गरा. कशामुळं? ते आनंदामुळं करतं का? दुःख होतं. प्राण देहातून निघत असताना, ताटातूट होत असताना काय होतं? दुःख होतं. म्हणून ते व्याकुळ होत असतं. हे दुःख फार विचित्र आहे. यालाच मरणाचं दुःख म्हणतात. जन्म मरण म्हणजे काय? हेच मरणाचं दुःख. या दुःखातून चुकण्यासाठी परमार्थ आहे. संसारातून या दुःखातून चुकण्याचा मार्गच नाही, म्हणून परमार्थाचा मार्ग काढला. हे दुःख भोगावं लागू नये जीवाला म्हणून. हे असं देहांतीची व्याकुळता. देह सोडण्याच्या वेळी काय असतं? दुःख असतं. पण भगवान सांगतात हे दुःख कोणाच्या वाट्याला आहे? हे सामान्य जीवाच्या वाट्याला असेल, पण जो महात्मा झाला, संत झाला, मुक्त झाला, स्थितप्रज्ञ झाला, जो माझा भक्त झाला, त्याला आता ही देहांतीची व्याकुळता त्याची संपली, मरणाची व्याकुळता त्याची संपली. त्याचा देह पडणारच आहे. तो या सृष्टीचा नियमच आहे. महात्मा असला काय, कोणी असला काय, त्याचा देह पडणारच आहे. विरळे महात्मे आहे त्याने देह टाकला नाही. ज्ञानोबारायासारखे अजून समाधीस्थ आहे. नाथ महाराज देह सोडला नाही, जलरूप करून टाकला. आणि तुकाराम महाराज सदेह निजधामाला गेले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. देह घेऊन गेले. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले. विमानामधून सदेह काय झाले? वैकुंठवासी झाले. सदेह म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी, गेला तो विमानी वैसोनिया. विमानामध्ये बसून गेले, देहाचा त्याग नाही केला. पण असे महात्मे किती आहे? थोडेच आहे. बाकीचे संत जर पाहिले तर त्यांच्या देहाचा काय झालेला आहे? त्यागच झालेला आहे. चोखोबरा भिंती खाली गेले, देहाचा त्यागच झाला ना. सावता महाराज हे जे महात्मे आहे त्यांच्या देहाचा त्याग झाला. पण देहाचा जरी त्यांनी त्याग केला तरी मरणाच्या वेळेचं जे दुःख आहे ते दुःख महात्म्यांना नाही भोगावं लागत, नाही भोगावं लागत. का? भगवान सांगतात ते ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागे. मी आपुल्याच्या उत्तीर्णत्वा लागे.
ते ऋणवय पण देखोनी अंगी. त्याचं जे ऋण आहे ते ऋण मी पाहतो, सेवेचं ऋण, आणि मग त्याच्यामधून उत्तीर्ण व्हावं म्हणून मी काय करतो, आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाती. मी त्याला आत्मबोधाच्या आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये घालतो. मरणाच्या वेळेला भगवान सांगतात त्या भक्ताला मी ज्ञान देतो, आणि ज्ञान त्याला झाल्यामुळं मग तो देहाला मी मानत नाही, आणि देहालाच मी मानलं नाही तर मग देह सोडण्याचं दुःख त्याला काय होणार आहे. देह सोडण्याचं दुःख कोणाला आहे, जे देहाला मी मानतात, माझं मानतात, त्यांना देह सोडण्याचं काय आहे, दुःख आहे. आपल्या घरामध्ये एखादा जर वारकरी आला, वारीला चालला आणि मुक्कामाला आपल्या घरी आला, तर सकाळी उठून जाताना त्याला काय त्रास होतो का, घर सोडायचं त्याला दुःख वाटतं का, नाही वाटत. आपल्याला घर सोडायचं दुःख वाटतं का, नाही वाटतं. का फरक आहे, तर वारकऱ्याला ते आपलं घर नाही हे माहीत असतं म्हणून ते सहज घर सोडून जातो, पण आपल्याला आपलं वाटत असतं की हे काय, माझं घर आहे, माझं घर आहे, म्हणून त्याला सोडताना दुःख होतं. तसंच आपलं आहे, शरीर सोडताना आपल्याला शरीर मी वाटत असतं म्हणून दुःख होतं, पण महात्म्याला आत्मज्ञान भगवान देतात म्हणून मी शरीर आहे असं त्याला ज्ञानच नसतं, मग ते सोडताना दुःख कसं काय करेल. ते ऋणवयपणा देखोनी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, भगवान सांगतात. किंवा आत्मवधाचा पांजिरा सुयेता येते. आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. त्या महात्म्याला देहांतीची व्याकुळता आड येत नाही. तिची हे स्थिती सोमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजय म्हणे. संजय धृतराष्ट्राला सांगू राहिला सगळा संवाद. संजय सांगतो, हे धृतराष्ट्र महाराज, त्याची हे स्थिती, ही सगळी स्थिती आहे ती सगळी आपल्या मुखाने संजय सांगत आहे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता अमुचिया काजा आले उपपत्ती या. असं भगवंताने सांगितलं. काय सांगितलं, ज्ञान सांगितलं. ज्ञान सगळ्यामध्ये काय आहे, श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला जन्माचंही काही अडचण वाटत नाही. ज्याला ज्ञान प्राप्त झाला त्याला मरणाचंही दुःख होत नाही. ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याला मध्ये आयुष्य जगत असताना कोणतंच दुःख होत नाही. कर्म काय आहे, दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धो शरणमन्विच्छ कृपणा फल येतव. अर्जुना, ज्ञानापेक्षा कर्म फार अलीकडं आहे. कर्म निकृष्ट आहे. ज्ञान काय आहे, सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. कर्म निकृष्ट आहे. तुम्ही अनुभव घेऊन पहा. जास्त काम करणाऱ्याला पगार मिळत असतो का जास्त डोक्यावाल्याला पगार मिळतो? जास्त डोक्यावाल्याला. कलेक्टर बसलेला आहे, कलेक्टर काय काम करतो, ही फाईल घेऊन त्याच्यावर सही कर, दुसरी फाईल घे त्याच्यावर सही कर, एवढंच काम असतं. शिपाई ते सगळं ते कलेक्टर हापीस झाडून काढतो, सगळं त्याचं पुसून काढतो, कुठं कचरा असन कचरा उचलून टाकतो, दिवसभर त्याच्यामध्येच. याच्याकडून फाईल घ्यायची, त्याच्याकडे द्यायची, त्याच्याकडून घ्यायची, त्याच्याकडे द्यायची, दिवसभर त्याच्या मागं कष्ट चालूच. त्याला पगार किती मिळतो? आणि कलेक्टरचा पगार कुठं आहे? कर्म निकृष्ट आहे ज्ञानापेक्षा. हे तर व्यावहारिक ज्ञान झालं, पारमार्थिक ज्ञान तर दूर, पण व्यवहारामध्ये सुद्धा कर्मापेक्षा किंमत कशाला आहे? ज्ञानाला किंमत आहे. ज्ञानाला किंमत आहे. शेतकरी किती कष्ट करतात, त्यांच्या मालाला किती भाव असतो? काहीच नाही. पण तुझे डोकं लावून काम करत असतो. व्यापारी, व्यापारी काय कष्ट करत असतात? काहीच कष्ट करत नाही. फक्त याच्याकडून घ्यायचं, थोडं डोकं चालवायचं आणि जास्त पैशाने दुसऱ्याला विकायचं. त्याला नफा जास्त आहे का नाही? का? त्याने डोकं वापरलं ना. शेतकरी तसं करीत नाही. म्हणून कर्मापेक्षा कधी सुद्धा ज्ञान कसं असतं? श्रेष्ठ असतं. कर्म निकृष्ट असतं, असं भगवंतांनी निरूपण करून सांगितलं या अध्यायामध्ये. मग एवढं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये फारच आनंद झाला. आनंद झाला आणि अर्जुन हसला देवाकडे पाहून. अर्जुनाला मनामध्ये वाटलं आता जमलं, आता आपलं जे म्हणणं होतं, आपलं जे मत होतं ते आता आपलं जमलेलं आहे. कसं? ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता अमुचिया काजा आले उपपत्तिया. अर्जुन मनातली म्हणायला लागला, देवाने जे हे मला ज्ञान सांगितलं, ज्ञान श्रेष्ठ आहे कर्म कनिष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे कर्म कनिष्ठ आहे, हे जे सांगितलं ते आता माझ्या कामाला आलं म्हटले. जे कर्म जात आघवे येथ निराकरिले देवे तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या. कसं अर्जुनाला बरं वाटलं? तर कर्म देवाने निकृष्ट म्हणून बाजूला केलं, ज्ञानाला श्रेष्ठता दिली. मग अर्जुनाला वाटत होतं की म्या झुंजावे, हे पारुशले. माझी इच्छा काय होती? युद्ध करू नये. आणि देवाची इच्छा काय होती? युद्ध करावं. आता युद्ध करणं हे कर्म आहे का ज्ञान आहे? युद्ध करणं कर्म आहे. आता धनुष्य घ्यायचा, त्याला बाण लावायचा, बाण मारायचा,
हे सगळं कर्म आहे. आणि कर्म तर भगवंताने काय सांगितलं? निकृष्ट सांगितलं. श्रेष्ठ काय सांगितलं? ज्ञान. जमलं ना मग अर्जुनाचं. अर्जुनाला वाटलं आता देव सांगेल की कर्म कसं आहे, निकृष्ट आहे, म्हणून तो युद्ध करू नको, असं अर्जुनाला वाटायला लागलं. जे कर्मजात आघवे येथं निराकरिले देवे, देवाने बाजूला केलं. तरी म्या झुंजावे हे पारुशले म्हणून या. म्या आता युद्ध करावं हे पारुशले म्हणजे सहजच काय झालं, आता पारसं झालं, बाजूला गेलं ते. आता म्या युद्ध करावं हे आता प्रसंगच राहिला नाही, कारण ज्ञान श्रेष्ठ आहे, कर्म कुठं श्रेष्ठ आहे का? म्हणून या. ऐसा श्री अच्युताच्या बोला चित्ती धनुर्धर उवाईला, आता प्रश्न करील भला आशंकोनी. असं श्री अच्युत म्हणजे भगवान परमात्मा. भगवंताचे जे अनेक नाव आहे त्याच्यामध्ये अच्युत हे सुद्धा त्याचं एक काय आहे? नाव आहे. जो वदे अच्युत सर्व काळ, अच्युत नाव आहे भगवंताचं. श्री म्हणजे लक्ष्मी आणि अच्युत म्हणजे पदापासून कधीही जो बाजूला जात नाही. च्युत होणे म्हणजे बाजूला जाणे, अच्युत म्हणजे आपल्या पदापासून तो कधी बाजूला जात नाही. सच्चिदानंद स्थितीमधून देव कधीही बाजूला जात नाही, म्हणून श्री अच्युत. तो जो बोलत होता चित्ती धनुर्धर व्हायला, अंतकरणामध्ये अर्जुनाला आनंद झाला, आनंद झाला. आता प्रश्न करील भला आशंकोनी. आता अर्जुन आपल्या मनामध्ये शंका धारण करून अतिशय चांगल्या प्रकारे एक प्रश्न करणार आहे. प्रश्न ज्ञानोबा म्हणतात तो प्रसंग असे नागर, तो प्रश्न विचारण्याचा जो प्रसंग आहे तो फारच सुंदर आहे. फारच सुंदर पद्धतीने आता तो काय करणार आहे? अर्जुन देवाला प्रश्न विचारणार आहे. जो सकळ धर्माशी आगर, त्या एका प्रश्नाने काय होणार आहे? सकळ धर्माशी आगर, सगळ्या धर्माचं राहण्याचं ते ठिकाण होणार आहे. अर्जुनाच्या एका प्रश्नामुळे सगळ्या धर्माचाच आता काय होणार आहे? उलगडा होणार आहे, उलगडा. जसं रामायण आहे, तुम्ही कोणताही रामायणात पहा, शिव पार्वतीचा संवाद आहे, महादेव आणि पार्वती यांचा संवाद आहे. म्हणून संतांनी पार्वती मातेला फारच धन्यता दिली आहे. पार्वती मातेमुळे ज्ञान हे काय आलं? पृथ्वीवर आलं. पार्वतीने जर शंकराला प्रश्नच केला नसता तर शंकराने कशाला ज्ञान सांगितलं असतं? तसं आहे. अर्जुनाने देवाला प्रश्नच केला नसता तर देव काय गीता सांगणार होता पुढं? पहिल्या श्लोकामध्ये देवाने सांगितलं तू युद्ध कर, आणि अर्जुनाने जर युद्ध केलं असतं एवढी गीता निर्माण झाली असती का? आपल्याला एवढं ज्ञान कळालं असतं का? हा न पुसता हे गोठी, हा तरी आम्हा कैसी भेटी पारमार्थेशी. वा, ज्ञानोबरायच म्हणतात जर हा म्हणजे अर्जुनाने जर ही गोष्ट विचारलीच नसती तर मग परमार्थाचं मार्ग, परमार्थाचं ज्ञान आपल्याला कसं मिळालं असतं? म्हणून अर्जुनाचे काय आहे? उपकार आहे. जो सकळ धर्माशी आगर, त्याच्या प्रश्नामधून सगळ्या धर्माचं ज्ञान आपल्याला होणार आहे. की विवेकामृत सागर प्रांतहीन, प्रांतहीन म्हणजे ज्याला मर्यादा राहिली नाही, असं मर्यादा रहित असणारं विवेकरूपी अमृताचा काय आहे? सागर आहे. सागर, आपले सागर समुद्र मर्यादित असतो, तेवढ्या काळातच असतो, तेवढाच असतो. समुद्र कधी वाढतही नाही आणि कमी होत नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात विवेकरूपी अमृत आहे, आणि त्या अमृताचा सागर प्रांतहीन, त्याला मर्यादाच नाही. जिकडं जाईल तिकडं तो सागरच दिसणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तो विवेकरूपी अमृताचा सागर आहे. विवेक हे काय आहे? अमृत आहे. अमृत, अमृत कसं असतं? अमृत जो पितो तो काय होतो? अमर होतो, अमर. तसं विवेक हे सुद्धा एक अमृतच आहे. विवेकाचं ज्याने ग्रहण केलं तो सुद्धा काय होऊन जातो? अमर होऊन जातो, अमर. विवेक म्हणजे वेगवेगळं करण्याची शक्ती. मी देह नाही आणि देह माझा नाही, याला काय म्हणतात? विवेक म्हणावं, विवेक. आणि असा विवेक ज्याला प्राप्त झाला तो मग अमर होत असतो. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा. तुकोबाराय शब्द देतात, खात्री देऊन सांगतात, तुम्ही एक काम करा, देह माझा ऐसा न म्हणा, न म्हणा देह माझा ऐसा. देह माझा आहे एवढं तुम्ही फक्त म्हणू नका, अंतकरणामधून तेवढा निश्चय करा देह माझा नाही. आणि मग तुम्ही तुमच्या स्वतःकडे पहा, तुम्ही कोण आहात? अमर आहात, अमर आहात. खरे की पहा खोटे, खरं आहे की खोटं आहे तुमचा तुम्ही अनुभवाने पहा. तुम्ही अमरच आहात, तुमचा कधी नाशच होत नाही. पण कधी न म्हणा देह माझा ऐसा. मला सांगा, तुमचा आत्मा मरत असतो का हे शरीर मरत असतं? मरणारा कोण आहे? शरीर मारणार आहे. शरीर, शरीर मारणार आहे. एखादा माणूस मेला तरी माणसं त्याला जीव मेला म्हणतात का जीव गेला म्हणतात? तुमच्याकडं जीव गेला म्हणतात. जीव मेला असं कोणीच म्हणत नाही का? तो मरतच नाही. हे शरीर मारणार आहे. आणि शरीर मी नाही असं ज्याने निश्चय केला मग तो स्वतः मी मेला असं कसं काय म्हणणार आहे? म्हणून आपण अमरच आहे. आणि
आणि या नासक्या शरीराला मी म्हणतो म्हणून मी मेलो आपण म्हणतो. विवेकामृत सागर हे ज्ञानेश्वरीचं जे ग्रंथ आहे, याच्यामधील जे ज्ञान आहे ते विवेकरूपी अमृताचा सागर आहे आणि प्रांतहीन, मर्यादा रहित आहे, कुठलीच मर्यादा त्याला नाही. जो आपण सर्वज्ञ नाथ निरूपिता होईल श्री अनंत, ज्ञानदेव सांगेल मात निवृत्तीदास. कारण या ठिकाणी ज्ञान सांगणारा कोण आहे? जो आपण म्हणजे स्वतः सर्वज्ञनाथ, समुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. भगवान स्वतः सांगत आहे. भगवान कोण आहे? सर्वज्ञ नाथ. नाथ म्हणजे मालक, आणि मालक असून तो कसा आहे? सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ. त्याला सगळंच कळतं. त्याने सांगितलेलं आहे, वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी मान्तु वेद न कश्चन. देवाला भूतकाळातलं सगळं कळतं, वर्तमानातलं कळतं आणि भविष्यातलं सुद्धा कळतं, म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलेलं आहे. सर्वज्ञ, सगळ्याच्या मनामधलं त्याला कळतं आणि सगळ्याच्या मनामध्ये काय काय आहे ते सगळंच त्याला कळतं. सर्वज्ञ आहे. निरूपिता होईल श्री अनंत, असा श्री अनंत प्रभू या ठिकाणी निरूपण करणारा होणार आहे. ज्ञानदेव सांगेल मात निवृत्तीदासू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीनाथ महाराजांचा दास असणारा मी ज्ञानदेव मात सांगेल. ती गोष्ट काय काय घडली त्या ठिकाणी, की जसं संजय धृतराष्ट्राला सांगतो तसं ज्ञानोबाराय म्हणतात, मी सगळी ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम द्वितीयोध्याय. अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी रचना केलेला भावार्थ दीपिका नावाच्या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामधील दुसरा अध्याय समाप्त झाला. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.